वळूयात पुढच्या बातमीकडे। देशातल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हातात महाराष्ट्रात अपयश आलं आणि राज्यात मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतल्या भाजपच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे। 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात 23 जागांवर विजय मिळाला होता, पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 9 जागा जिंकता आल्या। भाजप प्रणित महायुतीनं लोकसभा निवडणुकीत राज्यात 48 पैकी किमान 45 जागा जिंकण्याचा नारा दिला होता, पण भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरेंची मनसे यांना मिळून केवळ 17 जागा जिंकता आल्या। आणि त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपचं काम करण्यासाठी आपल्याला राज्य सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केंद्रीय पक्ष नेतृत्वाला करणार असल्याची माहिती फडणवीसांनी मुंबईमधल्या पत्रकार परिषदेत दिली। निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे। मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे। भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून या ठिकाणी सरकार हे तयार होत आहे। महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही, किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत। आणि लोकसभा निवडणुकीतल्या भाजपच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांना राजीनामा न देण्याचं आवाहन केलं। फडणवीसांनी राज्य सरकारमध्येच राहून पक्ष संघटनेचं काम करावं असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। तसंच महायुतीच्या राज्यातल्या पराभवाची जबाबदारी ही सामूहिक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीमधून दिली आहे। देवेंद्रजी ही त्यागाची आणि नेहमीच त्यांची भूमिका ही संघटनेकरता अत्यंत महत्त्वाची असतं आणि आहे। सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत। सरकारमध्ये काम करूनही संघटनेला 4 दिवस देता येतं आणि आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी होऊ शकतं अशी सर्वांचीच मानसिकता आहे। या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएला बहुमत दिलंय आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली लवकर सरकार स्थापन होतंय आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। आणि आमची जबाबदारी सामूहिक आहे आणि त्यामुळे नक्की मी देवेंद्रजींशी बोलेन, कारण आम्ही टीम म्हणून काम केलं, यापुढे देखील टीम म्हणून काम करणार, राज्याचा विकास करणार, एवढंच आपलं सांगतो। तिकडे देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे। फडणवीसांना जनतेनेच मुक्त केलंय असं राऊतांनी म्हटलंय। राज्याच्या राजकारणातले खलनायक हे फडणवीसच असल्याची टीका राऊतांनी केली आहे। मला वाटतं कालच्या निकालानंतर लोकसभेच्या जनतेनं महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या खास करून त्यांना जबाबदारीतून मुक्त केलेलंच आहे, पूर्णपणे मुक्त केलं आहे। त्यांना विधानसभेसाठी ती मुक्तता हवी असेल तर विधानसभेला महाविकास आघाडी 185 जागा जिंकते आहे, हा आकडा लिहून ठेवा। त्यानंतर त्यांना कायमची मुक्तता मिळेल। त्यांनी जे पेरलं महाराष्ट्रामध्ये, त्यांनी विष पेरलं। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रातली राजकीय सभ्यता व संस्कृतीला काळिमा फासणारं काम केलेलं आहे। मी सकाळीच म्हणालो, पेशवे काळामध्ये एक आनंदीबाई होत्या बरं का,
तसे हे सगळे राजकारणातल्या आनंदीबाई आहेत. कारस्थानं करणं, कपट करणं आणि आपला स्वार्थ साधणं या पलीकडे त्यांनी काही केलं नाही. त्यांना नेतृत्व करण्याची राज्याची उत्तम संधी होती, त्याने ती गमावली. आज महाराष्ट्रातल्या राजकारणातले खलनायक कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, हे रस्त्यावरचा बच्चा बच्चा सांगेल आणि त्यासाठी ते मतदान झालं आहे. देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत, त्यांनी पळून जाऊ नये असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. तर भाजप विनोद तावडेंना संधी देईल पण देवेंद्र फडणवीसांना नाही, अशी खोचक टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. देवेंद्र फडणवीस फार मोठे नेते आहेत, त्यांचं कर्तृत्वही मोठं आहे, म्हणून मला विश्वास आहे की ते पळून जाण्यात त्यांना स्वारस्य आहे किंवा जातील, पद सोडून जातील असं मला वाटत नाही, किंवा त्यांच्यासारख्या जिगरबाज नेत्यांनी जाऊही नाही. मतांचा फार काही फरक पडला नाही आहे. आकडेवार काही झाले असेल, वाढले असतील, आमचे त्यांचे कमी झाले असतील, तर आपण तसाच विचार ठेवून त्यांनी पुढं काम करावं आणि जे आता पार्लमेंटमध्ये निवडणुकीमध्ये जे झालं तसाच निकाल लागस्तोवर त्यांनी थांबावं. देवेंद्र फडणवीस साहेब हे या विधानसभेलाच काय कुठल्याही विधानसभेला ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात, ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल. भाजपाला कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं असेल तर एक वेळ विनोद तावडे यांचं नाव, तावडे साहेबांचं नाव पुढे येऊ शकेल, परंतु देवेंद्रजींचं नाव पुन्हा कधी मुख्यमंत्री पदासाठी येईल असं मला अजिबात वाटत नाही. आणि सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी सुषमा अंधारेंवर काय टीका केली आपण तीही पाहूयात. एका निवडणुकीमध्ये